धारणी तालुक्यातील खडतर रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असताना आता महामार्ग संघर्ष समितीने मोठे पाऊल उचलले आहे। समितीचे अध्यक्ष रोहित श्रीपाल पाल यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टरने नव्हे तर प्रत्यक्ष रस्ता मार्गाने खराब झालेल्या धारणी परतवाडा रोडचा दौरा करावा अशी मागणी केली आहे। गडकरी यांचा मेळघाटातील लवादा येथे दौरा असून यावेळी त्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। धारणी तालुक्यातील दौऱ्यावर 17 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार आहेत। याच पार्श्वभूमीवर महानगर संघर्ष समितीचे अध्यक्ष रोहित पाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निवेदन सादर केलेत। या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की गडकरी यांनी हेलिकॉप्टरऐवजी प्रत्यक्ष रोड मार्गाने भोकरबर्डी ते धारणी आणि पुढे धारणी परतवाडा या मार्गाने दौरा करावा, कारण हा संपूर्ण रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि धोकादायक वळणे असे चित्र आहे। या दुर्दैवी परिस्थितीमुळे रुग्णांना, गर्भवती महिलांना, हार्ट पेशंट्सला अमरावतीला पोहोचविणे अत्यंत कठीण झाले आहे। नेहमीचा 3 तासांचा प्रवास आता 6 तासांवर गेला आहे। रस्ता असुरक्षित असल्याने 4 व्हीलरनेही या मार्गाने जाणे अवघड झाले आहे। मेळघाटातील धारणी ते परतवाडा हा राज्यातील महत्त्वाचा ग्रीन कॉरिडॉर असूनही अनेक वर्षांपासून दुरुस्तीची कामे रखडलेली आहेत। यावर उपाययोजना व्हावी म्हणून रोहित पाल यांनी गडकरी यांना प्रत्यक्ष रस्त्यावरील खड्डे आणि खराब कामाची स्थिती पाहावी अशी ठाम मागणी केली आहे। विशेष म्हणजे गडकरी यांचा उद्या लौदा येथील बांबू केंद्राला दौरा आहे, त्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी रोड मार्ग निवडला तर मेळघाटातील लोकांच्या समस्यांचे खरे स्वरूप त्यांच्या नजरेस पडू शकेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे। नमस्कार दोस्तों, आज महामार्ग संघर्ष समिति की ओर से कलेक्टर साहब को एक निवेदन दिया है, जिसमें उनसे विनती की है कि 17 तारीख को जो नितिन गडकरी साहब धारणी आ रहे हैं कोठा गांव में, उनसे विनती है कि वह हेलीकॉप्टर से न आते हुए अपने वाहन से रास्ते को देखते हुए धारणी पहुंचे, जिससे रास्ते की जो हालत है कितनी खराब है, कितनी दयनीय हो चुकी है, वो उनको देखने को मिलेंगी। जिस पर से हम रोज धारणी हमारे जिले में आते हैं, अमरावती आते हैं धारणी से, और उसकी हालत मौजूदा स्थिति में अत्यंत दुर्दैवी है। और मैंने कलेक्टर साहब से भी विनती की है कि आप एक बार भी मेलघाट दौरा नहीं कर रहे हैं, कृपया करके आप भी उनके साथ में एक बार मेलघाट में रास्ते से आइए, तो आपको पता चलेगा कि रास्ते की हालत कितनी खराब है। धन्यवाद।